आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब आहेत। सर, बीडमध्ये जे अर्धमसला गाव आहे त्या ठिकाणी एका मशिदीमध्ये स्फोट झाला, त्या संदर्भात आपण काही भेट देणार आहेत का? कुणी अधिकाऱ्याशी, पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा झाली आहे का? नाही, मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि ठीक आहे, मी ट्विट पण केलं होतं की ज्याप्रमाणे तिकडचे बीडचे SP आणि आमचे IG साहेब तुरंत तिथे जाऊन जे ॲक्शन घेतलेले आहे आम्ही समाधानी होते। पण जेव्हा मी FIR वाचलं तर त्या FIRमध्ये त्यांनी एक्सप्लोजिव्ह ॲक्टप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे। एक्सप्लोजिव्ह ॲक्टचं काही सेक्शन्स असे आहे की ज्याच्यामध्ये डायरेक्टली हे तो UAPAच्या ते कलमाखाली त्यांना केस रजिस्टर करायला पाहिजे होता। त्या संदर्भात मी बोललेलो पोलीस अधिकाऱ्यांशी की आपण त्वरित त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि ज्या माणसांनी जेलेटिन स्टिक्स समोर ठेवून त्या सिगरेट हे करत होता आणि ज्याप्रमाणे त्यांनी ते इंस्टाग्रामवर, त्याचा अर्थ हे होतो की आम्हाला कोणाचीही भीती राहिलेली नाही आहे। आम्ही मशिदीमध्ये जाऊन स्फोट घडवणार आणि त्याच्या अगोदर आम्ही अशा प्रकारचे रील्स तयार करून आमच्या इंस्टाग्राम पेजवर आणि फेसबुक पेजवर टाकणार आहे। याचा अर्थ काय निघतो? याचा अर्थ हे निघतो की आम्हाला पोलिसांची भीती नाही आहे, सरकारची नाही आहे, प्रशासनाची भीती नाही आहे, असा मानसिकतेचे लोक खूप महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहे आणि त्यांचा टार्गेट एकच आहे की आम्ही मशिदीला कशाला आपण टार्गेट करू शकतो, दर्ग्याला आपण कशा टार्गेट करू शकतो, जे कब्रस्तान आहे त्याला कशा टार्गेट करू शकतो, अशा प्रकारचे लोक तयार झालेले आहे। मग आमची अपेक्षा हे आहे पोलिसांनी जे उत्तर प्रदेशमध्ये जे गुंडाराज सुरू आहे ते गुंडाराज महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसता कामा नये, कारण महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, आपण सगळे लोक कोणत्याही जातीचे असू द्या, सगळ्यांना शांती पाहिजे आणि अशा प्रकारचे कृत्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई कठोर केली तर दुसऱ्याला सबक मिळेल की बाबा असं केलं तर असं होणार आहे। याच अनुषंगाने दुसरा विषय आहे, राज ठाकरेंचं गुढीपाडव्याला भाषण झालं, त्यामध्ये असं म्हटलं की औरंगजेबाची जी कबीर आहे तिचं जे म्हणजे सुशोभीकरण आहे ते थांबवलं पाहिजे, तिथं बोर्ड वेगळे लावले पाहिजे, असं ते भाषणामध्ये म्हटले। बघा, औरंगजेबची कबर लोकांनी जाऊन बघावी की कशा आहे। इतिहास कसाही असू द्या, पण तो या देशामध्ये रूल केलेला आहे, खूप मोठा त्यांचा कार्यकाल होता आणि त्यांचा जेव्हा देहांत होणार होतं त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं की माझ्या कबरी जेव्हा तयार करणार आहे ते साधी कबर असायला पाहिजे। म्हणजे त्या काळातले ते राजा होते, त्याच्यामध्ये काही दुमत नाही आहे। त्यांनी सांगितलं असते की माझी कबर जी आहे खूप मोठी चांगली सोन्याचा हे करायला, त्यांनी तसं काही म्हटलं नाही आहे। एक साधी सी खबर जैसी होती उसमें, तो सिर्फ मट्टी है वहाँ पर। आता लोकांनी काय सुशोभीकरण केले ते आम्हाला दाखवून द्या तुम्ही। कसल्याही प्रकारचं सुशोभीकरण नाही आहे। पण राज ठाकरेंनी जे मुद्दा हे सांगितलेला आहे आपल्या भाषणामध्ये की ते कबर काढू नये, तिथेच ठेवा आणि इतिहास काय होतं ते लोकांना कळवू द्या। आणि हे जे लोक जे धर्माच्या नावाखाली आम्ही हे उकळून टाकणार, तुकडून टाकणार, हे करणार, तोडून टाकणार, फोडून टाकणार, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सगळं घाणेरडी राजनीती करत आहे। खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि अफजल खानचं जेव्हा हे झालं होतं तर त्याची कब्र कोणी बांधली होती? ते छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधली होती आणि त्यांच्या आईचा संभाषण जे आहे कन्व्हर्सेशन, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं होतं की एकदा माणूस मेल्यानंतर सगळं वैर संपतं। आणि आता 300 वर्षापूर्वी काय झालं होतं, औरंगजेबनी काय केलं होतं त्याचा हिशोब आम्ही इम्तियाज जलीलने करून घेतणार, हे कुठलं? म्हणजे तुमच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाही आहे तर हेच पुराणे मुद्दे घेऊन आपल्याला राजनीती करायची आहे। पण लोक खूप हुशार झालेले आहे। तुम्ही बघा काय कुठं रिॲक्शन आहे का? लोकांना असं वाटतं की हे मुद्दे काढणारे जे लोक आहेत ते सगळं बावळट आहे, ते कोणत्याही जाती धर्माचे। 1% 2% जे लोक आहे ना समाजकंटक, ते सर्व समाजामध्ये आहे। आमच्या समाजामध्ये मी आहे, हिंदू समाजामध्ये आहे, दलित समाजामध्ये आहे, पण मेजॉरिटी जे आहे 98-99% लोक आहे ना, त्यांना आज काय आहे, आमच्या मुलाला चांगलं शिक्षण मिळत आहे का, त्यांचा रोजगार मिळत आहे का, पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपलं भविष्य कसं असणार आहे। मग तुम्ही 300 400 500 वर्षापूर्वी जाऊन काय साध्य करणार आहे आम्हालाही माहीत नाही आहे।
वक्फ बोर्डासंदर्भात काही 1-2 दिवसात केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं, आपण त्या संदर्भात काय सांगाल? वक्फ बोर्डाच्या बाबतीत जेव्हा हे निर्णय करण्यात आला होता की आपण जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करू, ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटी तयार करण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये आमच्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेब यांनी खूप मोठी कामगिरी तिथे बजावलेली आहे. कारण दुसरे जे सदस्य होते त्यांना इतकं वक्फ बोर्डाच्या संदर्भात माहिती नाही होते जितका ओवैसी साहेबांना होती. आणि ते जॉईंट पार्लमेंटरी ॲक्शन कमिटीने आपली रिपोर्ट पार्लमेंटला सबमिट केलेली आहे. त्या सबमिट होण्याच्या अगोदरच या सरकारने कॅबिनेटमध्ये निर्णय घेतलेला आहे की आम्ही सगळं जे रिकमेंडेशन्स आहे, जे कमिटी आपण स्थापित केली होती ते आम्ही रिजेक्ट करत आहे. ते सबमिटीचा अध्यक्ष कोण होतं तर भारतीय जनता पार्टीचे एक MP होते. आता तुम्हाला हे सगळं करायचंच होतं, तर हे नाटक कशाला करायला लावलं तुम्ही? लोकांचे पैसे, वेळ सगळं वाया घातलं तुम्ही. तुम्हाला तुमच्याही मर्जीप्रमाणे निर्णय घ्यायचा होता, तर कशाला हे JPC तयार केली होती? आता JPCची रिपोर्ट सबमिट आल्यानंतर त्याचे रिकमेंडेशन्स काय आहे ते कमीत कमी देशाला कळवू द्या की हे रिकमेंडेशन्स आहे. नाही तर तुम्ही ते बिल, आता तुमच्याकडे आकडे आहे, तुमच्याकडे आकडे आहे आणि आकडे कसे आहे की भारतीय जनता पार्टीचे स्वतःचे जे आहे, मग नितीश कुमारचे खासदार आहे, मग तिकडे चंद्रबाबू नायडूचे आहे आणि इकडे आमचे अजित पवार साहेबांचे आहे की जे त्यांनी ओपनली सपोर्ट केलेलं आहे याला. आता उद्या ते बिल येणार आहे, आम्ही त्याचा विरोध केलेला आहे. वक्फ बोर्डाची संपत्ती जी आहे ना ते मुस्लिम समाजाची आहे, लोकांनी डोनेट केलेली प्रॉपर्टीज आहे, तुमच्या जागीर नाही आहे. म्हणजे माझ्या भाषेत बोलले तर आमच्या पप्पाच्या जागीर नाही आहे ते की आपण निर्णय घेणार की वक्फ बोर्डाची मशिदी कुठे असणार, कोणती जागा आम्ही घेणार आहे. 75 वर्षापासून एक हे वक्फ बोर्ड असतात, त्याच्या एक चेअरमॅन असतात आणि ते निर्णय घेतात. काय हे आता ते म्हणतात की नाही आम्ही निर्णय घेणार, आम्ही कलेक्टरला हे निर्णय घेणार आहे. मग सर्व जाती धर्माचे जे बोर्ड्स आहे त्याच्यावरही तुम्ही आम्हाला टाका ना. तुम्ही आमच्या बोर्डामध्ये येणार आहे, तुम्ही कलेक्टर निर्णय घेणार आहे, तर मला असं वाटतं की हे योग्य नाही आहे. आता ते स्वाभाविक आहे, ते बिल पास करून घेणार आहे कारण त्यांच्याकडे आकडे आहे. पण आमची ही तयारी आहे, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ, आमची तयारी आहे की आम्ही कोर्टामध्ये जाऊन हे आणि कोर्टाने सांगितलं की बाबा हे बरोबर आहे तर ते मान्य करणार आहे. कारण न्यायप्रणालीवर आजही आम्हाला या देशवासियांचा, मुसलमानांचा विशेषकर न्यायप्रणालीवर विश्वास आहे. तुम्ही तुमच्या दादागिरी दमदाटी करून तुम्ही सगळं काही पास करून घेणार आहे, पण आमच्या हातात हे हत्यार आहे की आम्ही कोर्टामध्ये जाऊ आणि त्याला चॅलेंज करू. नक्कीच होते इम्तियाज जलील. आणि केंद्राचं सरकार जे भाजप सरकार आहे त्यांच्याकडे आकडे आहेत म्हणून ती काही निर्णय घेऊ शकतात, परंतु ते काही निर्णय घेऊ आम्ही कोर्टात जाऊ शकतो, कोर्टाचा रस्ता आम्हाला मोकळा आहे, असंच इम्तियाज जलील यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह संजय सरोदे छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.